आदरणीय राजाभाऊ राऊत यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. एकनाथ जी शिंदे साहब तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय भवानी. जय भवानी. शिंदे साहेब तुम आगे बढ़ो. एकनाथ जी शिंदे साहब तुम आगे बढ़ो. राजाभाऊ राऊत तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की. अच्छा खाली बसा खाली बसा. आजच्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज व्यासपीठावरती आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आज या ठिकाणी मी शिंदे साहेबांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आज या ठिकाणी आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, RPI सर्व घटक पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी लढवत असताना आज या ठिकाणी साहेब आपण माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि आपण मुख्यमंत्री झाल्यापासून खऱ्या अर्थानं आमच्या या बार्शी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना, माता भगिनीला या ठिकाणी न्याय मिळू लागला आणि त्याचीच प्रचिती म्हणून जवळपास 4000 कोटीहून अधिक निधी आज या ठिकाणी महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, अजितदादांच्या सर्वांच्या माध्यमातून बांधवांनी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आपला बार्शी उपसा सिंचन योजना जी रखडली होती, शेतकरी बांधवांच्या पाण्याचा विषय होता. त्याचबरोबर बार्शी पाणी पुरवठा योजना, वैराग पाणी पुरवठा योजना, 37 साठवण तलाव, सोलापूर रोड, धाराशिव रोड, लातूर रोड, तुळजापूर रोड, त्याचबरोबर भगवंत मैदान, आपल्या बागा, मुख्यमंत्री सडक योजना, या सर्व स्तरातून आज जवळपास बांधवांनो आपल्या शेतकरी बांधवांना दिले गेलेले 470 कोटी रुपयाचं या ठिकाणी नुकसान भरपाईतलं अनुदान अशा विविध स्तरातून जवळपास आपल्याला 4028 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि आज या ठिकाणी आज बार्शी तालुक्याच्या ज्या गरजा आहेत बांधवांनो त्या ठिकाणी मी माननीय शिंदे साहेबाला या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की साहेब आपण या ठिकाणी या बार्शी तालुक्याला भरभरून दिलेला आहे आणि भरभरून देत असताना काही बार्शी तालुक्यातल्या मागण्याही आहेत. आज या ठिकाणी भगवंत तीर्थक्षेत्र जे आमचं सर्वांचं गरम दैवत आहे आणि मूळ विष्णूचा जे दशावताराच्या अगोदरचा जो अवतार आहे, दशावताराचा जो अवतार आहे त्याचा तीर्थक्षेत्र आराखडा या ठिकाणी सादर केलेला आहे. त्याची एक मंजुरी व्हावी. उपसा सिंचनचा 3रा टप्पा आहे. त्याचबरोबर आम्ही आपल्या माध्यमातून 37 साठवण तलाव या ठिकाणी करू शकलो. भविष्य काळामध्ये आमची 101 साठवण तलावाची मागणी आहे साहेब. त्याचबरोबर वैरागची MIDC महाराष्ट्र राज्यात नवीन तालुके होताना वैराग तालुका हा पहिल्या क्रमांकाने व्हावा ही एक आमच्या आदरणीय चंद्रकांत नानांची मागणी आहे. त्याचबरोबर उपळाई ठोंगे या ठिकाणी MIDC आम्ही प्रस्तावित करतोय. त्याचबरोबर वैरागचा संतनाथ साखर कारखाना
चालू करण्याकरता आपलं त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि सहकार्याची अपेक्षा आहे. त्याचबरोबर मराठवाड्याला उजनीचे पाणी देताना वाहून जाणारे पाणी जवळगाव, हिंगणी, बाबळगाव, कोरेगाव, ढाळे, पिंपळगाव या धरणातून सोडून बार्शी तालुक्याचं बागायत क्षेत्र वाढवावं अशी या ठिकाणी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आज सर्व बार्शीकरांना सांगू इच्छितो आणि साहेबांनाही सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय होता, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बांधवांची प्रतीक्षा होती, त्याचा सुद्धा 88चा निकाल आजच लागलेला आहे आणि अल्लीबाबा 40 चोरांची टोळी आज त्यांच्या विरोधामध्ये निकाल जाहीर झालेला आहे आणि सगळेच्या सगळे हे गुन्हेगार दोषी ठरवलेले आहेत. नक्कीच त्यांनी 1100 कोटीचा केलेला अपार हा उघडकीस आलेला आहे. ही एक आनंदाची बाब आहे आणि त्या बाबतीमध्ये साहेबांनी लक्ष घाला अशी विनंती करतो आणि बार्शीतल्या या मागण्या पूर्ण कराव्या. साहेबांना वेळ नसल्यामुळं माझे या ठिकाणी आज सगळ्याला विनंती करतो की धनुष्यबाण हे चिन्ह आहे, 20 तारखेला मतदान आहे, सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हापुढचं बटन दाबावं आणि या बार्शी तालुक्यातून प्रचंड मताने विजय करावा अशी नम्रतेची विनंती करून माझे 2 शब्द संपतो. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या सभेला संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी तुळजापूरच्या आई भवानीला वंदन करतो. विठ्ठल रुक्माईला साष्टांग दंडवत घालतो आणि बार्शीचं ग्रामदैवत अमरीश्वर श्री भगवंताच्या चरणी प्रणाम करतो. हे भगवंत मैदान आहे काय? भगवंत मैदानामध्ये मी या जनता रूपी भगवंताचं दर्शन घ्यायला आलेलो आहे. राजेंद्र राऊत यांच्या प्रचाराची सभा, एवढेच माणसं बाहेर पण आहेत आणि सगळ्या रस्त्यावर माझे बांधव भगिनी सगळ्या उभ्या आहेत. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि राजेंद्र राऊत हा राजा माणूस आहे. एवढा प्रचंड उत्साह, जल्लोष, याचा विजय पक्का. याचं आजच अभिनंदन करू, अभिनंदन करू. बाळासाहेबांच्या लाडक्या बहिणींचं पण मनापासून मी स्वागत करतो. लाडक्या भावांचं पण स्वागत आणि लाडक्या माझ्या शेतकऱ्यांचं पण स्वागत आणि माझे ज्येष्ठ मंडळी पण आहेत, त्यांना देखील मनापासून मी वंदन करतो. खरं म्हणजे एवढी प्रचंड अशी जिवंत, ज्वलंत आणि उत्साही सभा मी पहिल्यांदा बघतोय. बाळासाहेबांच्या
धगधगत्या ज्वलंत विचारांनी प्रेरित होऊन 90च्या दशकामध्ये अनेक तरुण शिवसेनेमध्ये दाखल झाले. त्यातला एक हा राजा राऊत, हा पण एक ज्वलंत विचाराने प्रेरित होऊन आला. मध्यंतरी थोडं म्हणजे काय आपल्या युतीमध्येच होते. ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात काय फरक पडत नाही. पण आज त्यांची खऱ्या अर्थाने घर वापसी झालेली आहे. आणि राजेंद्र राऊत यांच्या हातात धनुष्यबाण शोभून दिसतो. कारण बाळासाहेबांचे विचार त्याच्या रक्तामध्ये आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला. तो प्राणपणाने आम्ही जपणार. काही लोक म्हणतात आमचं हे चोरलं, आमची शिवसेना चोरली, आमचं धनुष्यबाण चोरलं, आमचं अमकं चोरलं. अरे काय चोरायला काय खेळणी आहेत काय? आणि तुम्ही काय झोप काढत होता का काय? या एकनाथ शिंदेने शिवसेना वाचवण्याचं काम केलंय. धनुष्यबाण गहाण टाकलेला सोडवण्याचं काम केलंय. तारखेला असाच उत्साह तुमचा मला अपेक्षित आहे. आणि म्हणून 2019ला शिवसेना भाजपचं सरकार यायला पाहिजे होतं ना. पण दुर्दैवाने बाळासाहेबांनी ज्यांना दूर ठेवलं त्यांच्या सोबत घरोबा केला आणि सत्तेसाठी खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार तोडून मोडून टाकले. खरं म्हणजे त्यावेळेस राजाने ठरवलं असतं तर तो मंत्री झाला असता, पण त्यांनी स्वाभिमान बाळगला. आणि म्हणून 2019ला केलेलं पाप तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसलाच, पण शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही विकले. तुम्ही या तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला, विश्वासघात केला. आणि म्हणून आम्ही महायुतीचं सरकार आणलं. त्याला पण हिम्मत लागते, त्याला धाडस लागतं, त्याला वाघाचं काळीज लागतं. ऐर्या गैर्याचं काम नाही. मला करा, मला करा, माझा चेहरा घ्या, मुख्यमंत्री करा. अरे बाबा, दिल्लीच्या गल्लोगल्ली तुम्ही फिरताय. बाळासाहेब होते तेव्हा दिल्लीचे सगळे लोक मातोश्रीत यायचे. आता तुम्ही मला करा, मला करा म्हणून सगळीकडे फिरताय. तुमच्या महाविकास आघाडीलाच तुमचा चेहरा चालत नाही तर महाराष्ट्राला कसं चालेल? आणि म्हणून आपल्याला मी सांगतो की हे लाडक्या बहिणींचं सरकार, लाडक्या भावांचं सरकार, लाडक्या शेतकऱ्यांचं सरकार, लाडक्या ज्येष्ठांचं सरकार,
लाडक्या कामगारांचं सरकार हे आज राज्यामध्ये काम करतंय. माझ्या लाडक्या बहिणी इकडे उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. या लाडक्या बहिणी चे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही चालू केली. मी त्यांना सांगितलं होतं ही योजना कधीच आम्ही बंद पडू देणार नाही. विरोधकांनी याच्यात खोडा घातला. विरोधकांनी कोर्टात गेले, पण कोर्टाने पण त्यांना एक मुस्कटात लगावली. बोला पाय दोन. आणि म्हणून आम्ही देणारे आहोत, आम्ही देणार. आम्ही सांगितलं ते करतोय. म्हणून आता 1,500च्या माझ्या लाडकी बहिणींचे 2,100 रुपये आपण केले. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. शेतकरी सन्मान योजना 6,000 मोदी साहेबांचे 6,000 आपले आता आपण 12चे 15,000 करतोय शेतकऱ्यांसाठी. प्रत्येक भुकेलेला अन्न आणि निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय आपण घेतलाय. जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची पेन्शन 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे भाव आपण स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला. आणि त्याचबरोबर माझ्या युवकांसाठी, तरुणांसाठी 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचा निर्णय आपण घेतला. 10 लाख विद्यार्थ्यांना म्हणजे अप्रेंटिसशिप साठी 10,000 रुपये महिन्याला त्यांना विद्या वेतन स्टायपंड देण्याचा निर्णय आपण घेतला. शहराप्रमाणे गावामध्ये 45,000 गावात पांधन रस्ते करण्याचा निर्णय आपण घेतला. अंगणवाडी आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन देण्याचा निर्णय आपण घेतलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, शेतकऱ्यांना तर पंपाने शेती करणाऱ्यांची वीज बिल माफ केलं आपण, तो पूर्ण माफ केलाय. आणि इतर जे विजेचे ग्राहक आहेत त्यांना आता जेवढं बिल येतंय, पंखा, ट्यूबलाईट, अमका तमका, फॅन काय लावताय, त्याच्यामध्ये 30% सवलत देण्याचाही निर्णय आपण घेतलेला आहे. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र आम्ही जाहीर करू. याला देखील हिम्मत लागते, धाडस लागतं, काम करावं लागतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, हे देणारं सरकार आहे. माझ्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीमध्ये तुम्ही धडा शिकवायचा. त्यांना विचारा, का तुम्ही आमच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरवायला आला? तुम्ही का कोर्टात गेले? का आमची योजना बदनाम केली? हे तुम्ही विचारा. ज्या विचारा माझ्या बहिणींना माझं निवेदन आहे. आता माझी एक सख्खी बहीण होती, आता माझी सख्खी एक बहीण होती, आता महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी बहिणी माझ्या सख्ख्या बहिणी आहे. आणि म्हणून आमचे भाऊजी पण आता आमच्या लाडक्या बहिणींचा मान सन्मान करतात. आणि माझ्या भाऊजींना पण सांगणार की लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे तुमच्या कुटुंबाला हातभार लावण्याचं काम तुमच्या या भावाने केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांना आज
युवकांना देखील आपण योजनेत घेतलं, ज्येष्ठांना घेतलं, शेतकऱ्यांना घेतलं, कामगारांना घेतलं. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आपण सुरू केली. आता कुणाकडे हात पसरायची गरज नाही. माझ्या लाडक्या बहिणींना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचं काम आम्ही केलं. आणि आता विरोधक म्हणता महाविकास आघाडी, ज्यांनी तुमच्या योजनेला विरोध केला ते म्हणतात आम्ही आता 3000 रुपये देणार. बघा गंमत काय, तुम्हीच याला विरोध केला, तुम्हीच म्हणाले पैसे नाहीत, तुम्हीच म्हणाले 46,000 कुठून आणणार, आणि तुम्ही आता 92,000 कोटीची योजना करताय. म्हणजे हे काय केलं त्याने, आपल्या योजना ढापल्या, आपल्या योजनांची चोरी केली. योजना चोरणाऱ्या विपक्षापासून, महाविकास आघाडीपासून आपण सावध राहा. कारण काही लोक म्हणतात लाडकी बहीण योजना देताना शेतकऱ्यांचे कापसाचे, सोयाबीनचे पैसे, योजनेचे पैसे बंद केले. मी सांगतो तुम्हाला, हा एकनाथ शिंदे, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचं महायुतीचं सरकार कदापि शेतकऱ्यांवर अन्याय करणार नाही. सोयाबीन कापसाला देखील भावांतर योजना लागू करण्याचा निर्णय आपण घेतला. जेव्हा भाव पडतील 20% त्यांना गॅप भरून देण्याचा निर्णय पण आपल्या सरकारने घेतला आहे. आमच्या तिजोरीवर पहिला अधिकार आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. कारण हा अन्नदाता आहे, हा माझा मायबाप आहे. आणि म्हणून राजा राऊत हा हे फक्त हाडाच्या शिवसैनिकाला जमू शकतं. आणि संधी मिळताच विरोधकांना सोपलणारा हा खेळगडी आहे. अरे बाबा, नुसता तोंडाच्या बाता करून चालत नाही, मेहनत करावी लागते. बोल बच्चन करून काय मिळत नाही. आणि म्हणून आता मी सांगतो, याची बाबा राजाची काय जादू आहे तुमच्यावर माहित नाही बाबा. त्याचा आवाज नाव घेतल्याबरोबर तिकडे करंट येतो. किती व्होल्टचा आहे? मी आता सांगतो. विरोधी उमेदवाराने किती जंग पछाडले तरी राजा राऊतच विजयी होणार. कारण ज्यांनी डीसीसी बँक लुटली, 320 कोटीचा घपला केला, त्याला तुम्ही निवडून देणार? ज्यांनी मार्केट कमिटी लुटली त्याला तुम्ही निवडून देणार? संतनात कारखाना ज्यांनी बंद पडला, शेतकऱ्यांना लुटलं, त्यांना तुम्ही मतदान करणार? आर्यन कारखाना बंद पडला, शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं, त्यांना तुम्ही मतदान करणार? आणि शेतकरी आणि ऊसतोड टोळ्यांचे पैसे बुडवले, त्या लुटारूंच्या मोरक्याला लुटणाऱ्या टोळीला तुम्ही मतदान करणार? 420 कलम 420 लागणाऱ्याला तुम्ही मतदान करणार?
तुमच्यासाठी जीवाला जीव देणाऱ्याला मतदान करणार, तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येणाऱ्याला मतदान करणार, तुमच्यासाठी अनेक योजना आणणाऱ्याला मतदान करणार. आता बघा काय काय कामं तुम्ही केली, किती निधी आणला. 4,000 कोटी रुपयाचा निधी राजा राऊतने आणला इकडं. मागच्या महाविकास आघाडीमध्ये काय मिळाला, भोपळा. सरकार महायुतीचं आलं, मी मुख्यमंत्री झालो, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्याला 4,000 कोटी मिळाले. मग अगोदर पैसे कुठे जात होते. आणि म्हणून एवढं सगळं तुमच्यासाठी करून सुद्धा त्याने अजून माझ्यासाठी बाकी ठेवलेलं आहे. भगवान तीर्थ क्षेत्र आराखडा 300 कोटीची मागणी आहे. आपण तीर्थक्षेत्र तर डेव्हलप करतोच आहे आणि ही मागणी देखील आपली मान्य झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेवटी आपण आपली परंपरा संस्कृती जोपासणारे लोक आहोत. उपसा सिंचन 3रा टप्पा 300 कोटी रुपये. आता मी सांगतो 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात 4 सुप्रमा दिल्या होत्या. या एकनाथ शिंदे महायुतीच्या काळात 124 सुप्रमा दिल्या, 124. आणि आता ही उपसा सिंचन योजना ही 125वी मान्य करतो. पाझर तलावाचं साठवण तलावात रूपांतर करायला 101 कोटी पाहिजे. 101 मध्ये होईल का? 101 साठवण तलाव आहेत. अरे बापरे, पैसे किती लागणार? अरे जेवढे लागू दे, पाण्यासाठी शेतकऱ्यासाठी हे सरकार हात आकडता घेणार नाही. वैराग MIDC पाहिजे. मी आता गाडीत बसल्यावर उद्योग मंत्री उद्योग विभागाला सांगतो, आतापासून प्रक्रिया सुरू करून टाका. महाराष्ट्र राज्यात नवीन तालुके करताना वैराग तालुका नंबर 1 ला करू आपण. उपळाई MIDC ही पण दुसरी आहे का? अरे किती MIDC आणणार मग? कामगार रोजगारांना आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे तरुणांना, यासाठी ही पण MIDC आपण करू. त्याची प्रक्रिया आपण पूर्ण करू, चालू करू. वैराग संतनाता कारखाना चालू करण्याबाबत सरकार आपल्या पाठीशी उभं राहील. सरकार आपल्याला मदत करेल. मराठवाड्याला उजनीचं पाणी देताना वाहून जाणारं पाणी, वाहून जाणारं, वाया जाणारं, जवळगाव, हिंगणी, बाबुळगाव, कोरेगाव, ढाळे, पिंपळगाव या ठिकाणी बार्शी तालुक्यामध्ये बागायती क्षेत्र वाढवण्यासाठी नक्की मदत केली जाईल. आपल्याला एवढंच सांगतो, आपल्याला मी एवढंच सांगतो की हे सरकार तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून लोकसभेसारखं फसू नका. आता दिल्लीवरून परवा एक माणूस आला होता उंटावरून शेळ्या हाकायला आणि म्हणाला ते आपलं संविधान घेऊन आले. संविधान लाल कलरचं कधी असतं काय? त्याच्यामध्ये पानं पण कोरी होती. म्हणजे फसवायचं, किती फसवायचं, किती खोटं बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. संविधान बदलणार बदलणार बदलणार. पण मी तुम्हाला सांगतो, बाबासाहेबांना जास्ती छळलं कुणी? काँग्रेसनी. दोन वेळा बाबासाहेबांचा पराभव कुणी केला? काँग्रेसनी. बाबासाहेब म्हणायचे काँग्रेसचे जळकं घर आहे, याच्यापासून सावध राहा. आणि मी तुम्हाला सांगतो,
संविधान दिन 50-60 वर्ष काँग्रेसनी साजरा नाही केला, पण 2015 साली आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी तो साजरा केला. आणि आपण आता तालुका वाईज संविधानाची मंदिरं बांधतोय, संविधान भवन बांधतोय. आणि म्हणून जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा. आणि म्हणून खोटं बोलणाऱ्यांपासून सावधान राहा. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही देणारे आहोत. आता म्हणाले लाडक्या बहिणींना 3000 देणार. अरे फसवणारे लोक तुम्ही. आम्ही दिलंय, आम्ही 5 हप्ते दिले. लाडक्या बहिणीने जर हात वर करा, कोणाकोणाच्या खात्यात पैसे आले. 86,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आले. आता 86,000 बहिणी आणि भाऊजी पण 86,000. मग आता बघा, समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे ना. हे सगळं करायचं असेल तर डिपॉझिट जप्त करणार पूर्णपणे डिपॉझिट गुल. आणि म्हणून एक सच्चा कार्यकर्ता आहे, एक हाडाचा कार्यकर्ता आहे, एक बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे, एक महायुतीचा आपला हा सच्चा शिलेदार तुमच्या समोर उभा आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला महायुतीचा उमेदवार राजेंद्र राऊत, राजा राऊत याला धनुष्यबाणा समोरचं बटन दाबायचं. आणि एवढं बटन दाबा की समोरच्याचा पत्ता गुल झाला पाहिजे. राजा राऊत यांचं अभिनंदन मी केलेलंच आहे, पण परत एकदा मी त्यांचं आज अभिनंदन करू. तुम्ही रेकॉर्ड ब्रेक मतांनी राजा राऊत यांना निवडून आणा. 23 तारखेला गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे परत इकडे येईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. भारतीय होलार समाज संघटनेने त्यांचं मंडळ स्थापन केल्याबद्दल